श्री स्वामी समर्थ. पहिला तर माझा आवाज इग्नोर करा, कारण खूप जास्त सर्दी झाली आणि थंडी वाढलीत. त्यामुळे तर वातावरणामध्ये खूप जास्त चेंज झाल्यामुळं मला तर सर्दी होणारच होती. सकाळी मस्त अशी आंघोळ करून घेतली आणि आज स्पेशल अशी डिश तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे कढीची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल ओतून घेतलं. तेल छान असं गरम झाल्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर लसूण आणि मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या, त्या टाकल्या. त्यानंतर छान असं ते परतून घेतलं आणि दही आणि थोडंसं बेसन पीठ मी एका वाटीमध्ये कालून घेतलं होतं. कढीची रेसिपी मी दह्याचीच बनवणार होते. काही ताकाची सुद्धा कढी बनवतात, मी इकडे दहीची बनवत होते. म्हणून दह्यामध्ये बेसन पीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग ती जिरे मिरच्याची फोडणी त्यामध्ये टाकली आणि छान असं पाणी ओतलं त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. आणि खूप पण पाणी नाही ओतायचं, जेवढं शिजायला म्हणजे आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं. 1 ग्लास पाणी ओतलं होतं मी आणि छान अशी कढी शिजून दिली आणि खरंच खूप छान होती कढी. कढी इकडे मी शिजायला ठेवली आणि कढीसोबत जर भाकरी नसेल तर म्हणजे विशेष नाही आहेत खायचा. म्हणून आणि मी तर म्हणून जर कढी तुम्ही कधी बनवणार असाल ना, तर बाजरीची भाकरी नक्की एकदा ट्राय करा, खरंच खूप छान लागते. म्हणूनच मी पण इकडं छान अशी बाजरीची भाकरी बनवली आणि मग लगेचच ताव मारायला घेतला कढीवर. आणि कशी वाटली तुम्हाला आज आपली रेसिपी ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग.